सुप्रभात. शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा मान मिळालेले एक शिक्षक किंवा शिक्षणतज्ञ म्हणून सर्वपल्ली राधाकृष्णनकडे आपण बघत असतो. त्याचप्रमाणे भारताच्या इतिहासामध्ये ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शिक्षणाची चळवळ बहुजन समाजापर्यंत नेण्याचं फार मोठं क्रांतिकारी पाऊल उचललं, ते भारताचे खरं म्हटलं तर शिक्षणतज्ञ असं महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाबतीत नक्कीच म्हणावं लागेल. आणि त्यांनाही या ठिकाणी त्यांचंही स्मरण शिक्षक दिनाच्या निमित्तानं मी करते आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुल्यांचं योगदान आम्हा भारतीयांच्या दृष्टीनं निश्चितच स्पृहणीय आहे आणि त्याचाही उल्लेख या ठिकाणी मला आवर्जून करावासा वाटतो. या ठिकाणी मागच्या तासाला आपण वैचारिक साहित्याची संकल्पना बघितली, त्याचं स्वरूप किती व्यापक आहे त्याचाही आढावा घेतला. पण तो घेत असताना आपल्याला थोडंसं पार्श्वभूमी दाखल पुन्हा वैचारिक साहित्याच्या संकल्पनेकडं आणि स्वरूपाकडं वळावं लागतं. ते वळत असताना आपल्याला ही भूमिका लक्षात घ्यावी लागेल की वैचारिक साहित्य हे माणसाच्या परिवर्तनासाठीचं साहित्य आहे. त्याच्यामध्ये युक्तिवाद केलेले असतात, तर्क लढवलेले असतात, मुद्द्यांचं खंडनमंडन केलेलं असतं. आणि म्हणूनच बऱ्याचदा वैचारिक साहित्य हे कंटाळवाणं होतं असंही म्हटलं जातं. तसे आक्षेपही वैचारिक साहित्याच्या बाबतीत घेतले गेलेले आपल्याला दिसून येतात. पण सर्वच वैचारिक साहित्य वृक्ष होत नाही किंवा कंटाळवाणं होत नाही, हे लक्षात घ्या. उदाहरणादाखल मी ताराबाई शिंदे यांचा जे पुस्तक आहे, ज्याला त्यांनी निबंध असा शब्द वापरलेला आहे, ते स्त्री पुरुष तुलना हे ताराबाई शिंद्यांचं पुस्तक आपल्याला अतिशय ओघवत्या भाषेमध्ये सहजपणे आपल्याला पुढे पुढे वाचत राहावंसं वाटतं. लक्षात घ्या. म्हणून वैचारिक साहित्य प्रत्येक वेळेस कंटाळवाणं असतंच असं काही म्हणायचं कारण नाही आहे. उलट आपल्या विचाराला खाद्य पुरवतं, लक्षात ठेवा, आपल्या विचाराला चालना देतं, आपल्या विचारामध्ये बदल घडवून आणतं, ते वैचारिक साहित्य असतं. आणि म्हणूनच या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अगदी सुरुवातीचं साहित्य हे धर्मावर, पुराणांवर आधारित होतं. अगदी सुरुवातीचं साहित्य हे धर्म आणि पुराणं याच्याशी निगडीत होतं, शास्त्राशी निगडीत होतं, लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ते साहित्य आपल्याला वैचारिक साहित्य म्हणता येत नाही. वैचारिक साहित्य आपण त्याला म्हटलेलं नाही. मात्र एखाद्याने ईश्वराचं अस्तित्व कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार घेतल्याशिवाय जर युक्तिवादपूर्वक तर्कानं सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्याला वैचारिक साहित्य म्हणता येईल. अर्थात कोणतेही वैचारिक साहित्य ते केवळ वैचारिक आहे एवढ्यावरून त्याच्यातील मुद्द्याबरोबर असला पाहिजे असे मात्र नव्हे. तो चुकूही शकतो तरी ते वैचारिक साहित्यच असतं. कारण त्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ किंवा त्याचं खंडन करण्यासाठी विचारशक्तीला आवाहन करणारं तार्किक युक्तिवाद केले जाऊ शकतात. आणि खंडनपर युक्तिवाद बरोबर आहे असे लक्षात आले तर मुद्दा मांडणाऱ्याची तो सोडायची तयारी असते. लक्षात घ्या. म्हणजे वैचारिक साहित्यामध्ये मुद्दा चूक की बरोबर याच्यापेक्षा तो कशा पद्धतीनं मांडलेला आहे हे बघितलं जातं आणि त्याच्यातून त्याचं समर्थन केलं जातं किंवा मत मांडलं जातं. लक्षात घ्या. म्हणून वैचारिक साहित्याचं स्वरूप आपण बघत असताना विकारांऐवजी विचाराला प्राधान्य दिलं जातं. लक्षात ठेवा. वैचारिक साहित्यामध्ये विकारांऐवजी
विचाराला महत्त्व दिलं जातं. विकार म्हणजे वाईट भावना मनामध्ये येणं, याला विकार असा शब्द आपण वापरतो. पण विकाराच्या ऐवजी विचाराला महत्त्व देणारं साहित्य म्हणजेच वैचारिक साहित्य, लक्षात ठेवा. आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो. ते पूर्णपणे तांत्रिक नसल्यामुळं विज्ञानापेक्षा वेगळे ठरते असं स्पष्ट झाल्यावर त्याच्या स्वरूपाकडं आपल्याला वळावं लागतं. वैचारिक साहित्याला जाणून बुजून रुक्ष किंवा कंटाळवाणं करायची आवश्यकता नसते, पण जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर त्याला सजवायचंही काही कारण नसतं. त्याला सजावटीची गरजच नसते. म्हणजे ललित साहित्यामध्ये जसं रूपक, अलंकार, प्रतिमा, प्रतीक किंवा त्याला सजवलं जातं त्या भाषेला ललित साहित्यामध्ये, तसं वैचारिक साहित्यामध्ये तुम्हाला सजवायची जाणीवपूर्वक गरज नाही. ते जसं आहे तसं मांडत पुढं पुढं जाणं. म्हणजे समाजात घडणारी घटना, एखादा अपघात घडला तर त्या अपघात कसा घडला हे मांडणं, लक्षात ठेवा. त्याचं वर्णन करायची फार आवश्यकता नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे वर्णन कुठं करावं आणि कुठं करू नये याचं भान लेखकाला असायलाच हवं. आणि म्हणूनच वैचारिक साहित्यामध्ये वर्णनाला, वर्णन प्रधानतेला किंवा सजावटीला महत्त्व नसतं, लक्षात ठेवा. पण वैचारिक साहित्यामध्ये म्हणजे ललित साहित्यात भावनेला खूप महत्त्व आहे, संवेदनशीलतेला खूप महत्त्व आहे. तसं लक्षात घ्या की भावनेला ललित साहित्यामध्ये महत्त्व आहे, संवेदनेला महत्त्व आहे, मानवी मनाला महत्त्व आहे. तसं वैचारिक साहित्यात सुद्धा विचाराबरोबरच भावनेला सुद्धा स्थान दिलेलं दिसून येतं, लक्षात घ्या. आणि म्हणूनच वैचारिक साहित्याचा विचार करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. त्या काय की ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये वैचारिक साहित्याची फारशी दखलच घेतलेली नव्हती, नव्हे ते फारसं निर्माणच झालेलं नव्हतं, लक्षात ठेवा. मग या वैचारिक साहित्याची निर्मिती कधी झाली तर वैचारिक साहित्याची निर्मिती ही ब्रिटिश आल्यानंतर, आपल्या देशात आल्यानंतर झालेली पाहायला मिळते. म्हणजे का झाली वैचारिक साहित्याची निर्मिती? तर वैचारिक साहित्याची निर्मिती होताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे वैचारिक साहित्य हे शिक्षण दिल्या गेल्यामुळे, सर्वसमावेशकता शिक्षणामध्ये आल्यामुळे जे कोणी त्यावेळेच्या व्यवस्थेमध्ये होते त्यांना हे शिक्षण मिळालं आणि तिथून पुढं वैचारिक लेखन करायला सुरुवात झालेली दिसते. कारण वर्तमानपत्र निघालेली होती, नियतकालिका निघालेली होती, छापखाने तयार झालेलेच होते. त्यामुळे या सगळ्याच सामुग्रीचा प्रभाव असा झाला होता की लेखन करायला लोक लागले होते. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पेशवाईच्या असतानंतरच ब्रिटिशांचा अंमल आपल्यावर आलेला होता किंवा अंमल झालेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रजी भाषा आणि त्याचा प्रभाव, इंग्रजी भाषेतील साहित्याचा प्रभाव हा आमच्याकडच्या शिक्षण घेणाऱ्या पिढीवर होत होता. मग त्याच्यामध्ये बेकन असेल, जॉन्सन असेल, मेकॅलो असेल यांचं जे साहित्य होतं विशेषतः ते वाचून आम्ही मराठी साहित्य लेखन करायला लागलेलो दिसून येतो. म्हणजे ही प्रेरणा मिळालेली होती आणि ही प्रेरणा त्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. त्यातून एका नव्या मराठी साहित्याचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो. याच काळात मराठी वृत्तपत्रांमधून मोठ्या प्रमाणात लेख, अग्रलेख लिहिले गेलेले दिसतात आणि मग त्याचा प्रभाव हा आपल्याला वैचारिक साहित्यामधून व्यक्त झालेला दिसतो. म्हणजे धर्मावर आधारित साहित्य कमी झालं
आणि वैचारिक साहित्याचे उदय झाला असं म्हणूया. म्हणजे हे पुराणं वगैरे अगदीच नामशेष झाले का? धर्मावर आधारित साहित्य नष्ट झालं का? तर नाही, ते नष्ट झालं नाही, पण त्याचा प्रभाव कमी झाला. आणि तो प्रभाव कमी झाल्यामुळं काहीतरी वेगळं साहित्य आपल्यापर्यंत येतं आहे की ज्याच्यातून समाज व्यवस्थेला जाग करण्याचं भान या साहित्यानं आम्हाला दिलेलं आहे, आणि ते म्हणजे वैचारिक साहित्य आहे. लक्षात ठेवा. म्हणून वैचारिक लेखनाचं स्वरूप बऱ्याचदा आव्हानात्मक असतं, देशहितासाठी असतं. लोकहितवादींची शतपत्र आपल्याला माहितीच आहे. त्याच्यातून देशहिताचा संदेश, स्वाभिमान, स्वदेश याच्याविषयीची जनजागृती पाहायला मिळते. आणि आमच्याकडच्या अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान या सर्वाला दूर करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते वैचारिक साहित्यानं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एका दिवसात हे परिवर्तन झालं का? एका दिवसात हा बदल झाला का? तर याचं उत्तर नाही असं आहे. अनेक मोठा कालखंड त्याला जावा लागलेला आपल्याला दिसून येतो. अगदी 21व्या शतकात आजही आमच्या पुढे हे अज्ञान काही प्रमाणात निश्चित आहे. आम्ही विज्ञानाच्या आधारावर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये कुठंतरी सोवळं पाळतानाही दिसतो, कुठेतरी धर्मावर आधारित आम्ही जगतानाही दिसतो. म्हणजे जात धर्मावरनं भांडणारे आज 21व्या शतकातले लोक रस्त्यावर उतरलेले दिसतात. मग तिथं जातीचं राजकारण केलं जातं, धर्माचं राजकारण केलं जातं. आजही 21व्या शतकात ते व्हावं हे कुठंतरी चुकीचं घडतं आहे. आणि हे चुकीचं घडलेलं मात्र वर्षानुवर्ष पूर्वीपासून चालत आलं, आणि तेच अजून आम्ही पायंडे पाळतो आहोत. मग या समाजसुधारकांनी केलेलं योगदान आम्ही का विसरतो आहोत हाच खरा प्रश्न पडावा. का जाणीवपूर्वक कुठंतरी आम्ही स्वतःला ढोंगी बनवून, स्वतःला खूप काही शिकलेले समजून, सुसंस्कृत समजण्याचा एक जो खोटा मुखवटा धारण करतो ते सुद्धा किती चुकीचं आहे बघा ना. म्हणजे आमच्या घरात आम्ही वास्तुशांती करत नाही म्हणणारे चोरून लपून वास्तुशांती करताना दिसतात. सत्यनारायणाची पूजा तर आता श्रावणामध्ये उपवासाचाच कालखंड होता हा आमचा सर्वांचाच. अशा काळामध्ये सतत सत्यनारायणाची पूजा करणारे आम्ही लोक त्या सत्यनारायणाच्या पूजेतनं खरं काय साध्य होतं हाच खरा प्रश्न आहे ना. पण याला त्या ठिकाणी भावनिक केलं जातं, धर्माचा आधार दिला जातो, देवाचा आधार दिला जातो, आणि आम्ही मात्र कृतिशून्य बनतो. कारण हे कृतिशून्य बनताना आम्हाला विचाराची क्षमताच राहत नाही. सारासार विचार करण्याची बुद्धीच आमची नष्ट झालेली असते, आणि मग मात्र आम्ही फक्त भावना, धर्म, जात, पंथ आणि विषमतेच्या या सततच्या चक्रामध्ये अडकत जातो. हे अडकणं कितपत बरोबर आहे आज? म्हणजे एकीकडे आपण वैचारिक साहित्याचा आढावा घेत असताना, वैचारिक साहित्याचं योगदान बघत असताना, दुसरीकडे आमचे महात्मा ज्योतिराव फुले असतील, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असतील, शाहू महाराज असतील, किंवा अनेक छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा अनेक गोष्टी बदलल्या. स्वराज्य स्थापन करण्यासाठी काही पायंडे नवीन रचले, पण त्यांनी काही सुधारणाही आमच्या स्वराज्यामध्ये करून दाखवल्या. त्या छत्रपती शिवरायांचा जन्म राजमाता जिजाऊंच्या पोटी झाला, पण शिवाजी महाराज जन्मावे ते दुसऱ्याच्या घरामध्ये, महात्मा ज्योतिराव फुले जन्मावे ते दुसऱ्याच्या घरामध्ये, सावित्रीबाई जन्माला याव्या त्या दुसऱ्याच्या घरामध्ये, ताराबाई शिंदे सुद्धा जन्माला याव्या तर त्या दुसऱ्याच्याच घरात आल्या पाहिजे. सांगण्याचा मुद्दा असा, ही मोठी माणसं काही बदल करतात, परिवर्तन करतात, त्यावेळेस ती आमच्या घरात नको जन्माला यायला, दुसऱ्याच्या घरात आली पाहिजे. कारण लक्षात घ्या, तसं वर्तन करणं, तसं वागणं
हे इतकं सहज सोपं नसतं, कारण हे प्रवाहाच्या विरोधातलं वागणं असतं आणि प्रवाहाच्या विरोधात वागणं हीच महत्त्वाची त्या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध हे सोपं नाही आहे. पण हे विरुद्ध जाणं सुद्धा लक्षात ठेवा, हे विरुद्ध जाणं सुद्धा का असतं? कारण समाजातल्या माणसालाच माणूस म्हणून जगण्याचा अधिकार व्यवस्थेनं नाकारलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला केवळ गुलाम आणि गुलामच बनवलेलं होतं. त्याच्यामध्ये मी कालच सांगितलं मागच्या तासाला, स्त्री आणि शूद्र हे आमच्या समाज व्यवस्थेमधले अतिशय दुर्लक्षित घटक, उपेक्षित घटक की ज्यांना त्या ठिकाणी व्यवस्थेमधल्या कोणत्याही चांगल्या गोष्टी मिळालेल्या नव्हत्या. ते देण्याचं काम समाज धुरीणांनी केलेलं पाहायला मिळतं. मग तिथे मी म्हटलं की राजाराम मोहन राय असतील, लक्षात घ्या, बंकिमचंद्र असतील किंवा स्वामी विवेकानंद असतील, लक्षात घ्या, या सर्वांनीच, किंवा आमचे महात्मा ज्योतिराव फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, यांनी बहुजन समाजातल्या मुलांना शिकवलं नसतं तर आज आशिया खंडातली सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून ज्या संस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या अभिमानानं आम्ही नाव घेतो, ती रयत शिक्षण संस्था आज आम्हाला कुठंच दिसली नसती ना. कर्मवीर अण्णांनी कुठंतरी काट्याकुट्यात जाऊन, दुर्गम भागामध्ये जाऊन, दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन आमच्या शाळा सुरू केल्या, आम्हा सर्वांसाठी सुरू केल्या. आणि असं असताना मात्र दुसरीकडे आज 21व्या शतकात मात्र आम्ही बऱ्याच गोष्टी नजरेआड करतो आहोत. ते किती चुकीचं आहे हे बघितलं पाहिजे. आम्हालाही खटकतं ना, आज व्यवस्थेतल्या काही गोष्टी आम्हालाही खटकतात, पण जाहीरपणे बोलायचं म्हटलं की मग मात्र त्याचं खच्चीकरण कसं करायचं, एक व्यवस्था, एक यंत्रणा ही जाणीवपूर्वक कामाला लागलेली असते आणि हे करणं म्हणजेच एखाद्याचा काटा काढणं असतं. हे व्यवस्थेमध्ये आजही चालू आहे, म्हणजे पूर्वीही होतं, आजही आहे आणि अजून कित्येक युग चालेल माहीत नाही मला. लक्षात घ्या, सांगण्याचा मुद्दा असा की एकीकडे आम्ही कधीकधी परिस्थितीपुढं हतबल होतो आणि ते हतबल होणं मुळात माणूस म्हणून नाकारलं जाण्याचंच लक्षण आहे ना. एकीकडे माणसाला भावना आहे, मन आहे, त्याला विचार स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि अशा या लोकशाही राज्यामध्ये मात्र दुसरीकडे एक वेगळं षडयंत्र, छुप षडयंत्र की एखाद्याचा काटाच काढायचा आहे, बेतच पाहायचा आहे, तर मग मात्र त्याच्या पुढे अशी एक यंत्रणा तयार केली जाते की जी यंत्रणा त्याला चुकीचं ठरवते. प्रामाणिक माणसाला ज्यावेळेस चुकीचं ठरवलं जातं त्यावेळेस त्या व्यवस्थेमध्ये किती दोष आहे हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो तर प्राचीन काळ होता. 19व्या शतक हे तर प्राचीन होतं. शिक्षणाचं दार नुकतंच खुलं झालं आहे. त्याच्या आधी तर शिक्षण तसं नव्हतंच. लक्षात घ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये धर्मावर आधारित, पुराणांवर आधारित, शास्त्रावर आधारित जे काही मौखिक पद्धतीनं आलं तेच रीती, प्रथा, परंपरा, रूढींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सांगण्याचा मुद्दा असा, तात्पर्य असं की वैचारिक साहित्य हे एक आम्हाला बदल करायला, परिवर्तन करायला आणि चांगलं परिवर्तन करायला अपेक्षित असतं, भाग पाडतं ते वैचारिक साहित्य. मग या लोकांनी ते लिहिलंच नसतं ना. वर्तमानपत्राचा का आधार घेतला? कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही त्यांना खटकत होतं, जे काही वाईट घडत होतं, जे काही कायद्याच्या नावाखाली म्हणण्यापेक्षा शास्त्राच्या नावाखाली चाललेलं होतं, चौदार तळ्याचा सत्याग्रह का करावा लागला? महात्मा ज्योतिराव फुल्यांना मिठाचा सत्याग्रह का करावा लागला? सार्वजनिक मंदिरं खुली का करावी लागली? स्पृश्यांनी अस्पृश्यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते का केलं? कारण व्यवस्थेमधले हे दोष, प्रस्थापित व्यवस्थेमधले दोष जर काढायचे असतील तर चळवळी, आंदोलनं, मोर्चे काढावेच लागतात, जनजागृती करावीच लागते. आणि जनजागृती करणं हे वैचारिक साहित्याची फार मोठी प्रेरणाच होती. लक्षात घ्या. हा विचार आपण कुठेतरी करूया ना आणि त्या मार्गानं वाटचाल करूया असं मला वाटतं. म्हणून लोकमान्य टिळक असतील,
सावरकर असतील, यांनी तर फार उद्दीपक लिहिलेलं होतं. सावरकरांनी लेखन जे केलं ते देशासाठी केलेलं होतं आणि ते असं आक्रमक होतं. जहाल हिंदुत्ववाद म्हणून त्या ठिकाणी सावरकरांच्या बाबतीत उल्लेख केला जातो. ह्या माणसांनी त्याग केलेला आहे. देशासाठी त्याग करणारी ही माणसं किती मनानं खंबीर होती हे आपण लक्षात घ्या. अगदी काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर सुद्धा सावरकर डगमगले नाही, घाबरले नाहीत, हे आपल्यालाही माहिती. लोकमान्य टिळकांना तुरुंगवास भोगावा लागला तरी ते गडबडले नाही, घाबरले नाही. त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केलेले दिसतात. पण लोकमान्य टिळकांचा अचानक झालेला मृत्यू आणि महात्मा गांधीजींचं आमच्या देशामध्ये एक चांगलं नेतृत्व मिळणं हा आमच्या देशाच्या दृष्टीनं भाग्यच होतं ना. हे परिवर्तन आहे, हा बदल आहे. पण हे बदल करण्यासाठी ज्या ज्या महात्म्यांना, ज्या ज्या थोर व्यक्तींना काही काळ, काही वर्ष झटावं लागलं, झगडावं लागलं, भांडावं लागलं, त्यांचा संघर्ष वाया जाता कामा नये. हाच वैचारिक साहित्याचा हेतू आहे ना, लक्षात ठेवा. आणि तोच आमचा प्रभावही आहे, लक्षात घ्या. तोच आमचा प्रभाव आहे. म्हणजे मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी गुलामगिरी लिहिलं असेल किंवा शेतकऱ्याचा आसूड लिहिला असेल, सावरकरांनी आमच्या देशभक्तीपर लेखन केलं असेल किंवा लोकमान्य टिळकांनी जहाल विचार मांडलेले असतील ना, पण ते तत्कालीन परिस्थितीचा सगळा विचार करता केलेलं लेखन होतं. आणि ते लेखन समाजव्यवस्थेतल्या अडाणी, अज्ञानी, डोळ्यावर खोटी झापडं बांधलेल्या लोकांसाठी होतं, हे लक्षात घ्या. हा विचार आपल्याला या वैचारिक साहित्याच्या निमित्तानं करावा लागतो. वैचारिक साहित्याची प्रेरणा सहसा आपल्या विचारसरणीचं स्पष्टीकरण व समर्थन करीत ती इतरांना पटवून देणं म्हणजेच मतपरिवर्तन करणं ही आहे. आणि हे परिवर्तन करण्याचं काम तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक महात्म्यांनी केलेलं आहे. मी त्यांना समाजसुधारक म्हणते. या अनेक समाजसुधारकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचाच विचार केलेला आहे. म्हणून स्वमत प्रतिपादन आणि परमत परिवर्तन हेच महत्त्वाचं प्रेरणा वैचारिक साहित्य आम्हाला देताना दिसतं. तर्कावर अवलंबून न राहता प्रसंगी तर्कबाह्य व क्लुप्त्यांचा आश्रय घ्यायची तयारी या साहित्याच्या बाबतीत असते. दुसरे असे की नुसत्या तर्काने वा ज्ञानाने मनुष्य क्रियेस प्रवृत्त होत नसतो, हेही खरं आहे. क्रियेसाठी भावनेची गरज असते. वैचारिक साहित्यात भावनेची सुद्धा दखल घेतलेली आपल्याला पाहायला मिळते, लक्षात ठेवा. मगाशीच मी म्हणाले की वैचारिक साहित्यात भावना फार येत नाही, संवेदना फार येत नाही. जे आहे ते मांडणं हा त्याच्यामध्ये भाग असतो. त्याला फुलवणं, सजवणं हे फारसं वैचारिक साहित्यात अपेक्षितही नाही आहे. पण भावना नसते का हो? मनुष्य प्राणी आहे आणि मनुष्याची भावना ही सर्वात महत्त्वाची भावना आहे. कारण तो लिहितो समाजव्यवस्था घडणाऱ्या, खटकणाऱ्या गोष्टींवर प्रहार करतो, पण त्याच्यामध्ये भावना असतेच ना. आणि ती भावना कुणासाठी असते तर सर्वसामान्य लोकांसाठी असते. ज्यांना उपेक्षित ठेवलं आहे, ज्यांना वाळीत टाकलं आहे, ज्यांना माणूस म्हणून नाकारलं, अशा सगळ्या व्यवस्थेतल्या घटकांना जागं करण्यासाठी, त्यांच्यातला आत्मविश्वास आणण्यासाठी या ठिकाणी हे वैचारिक साहित्य आम्हाला खूप मोठी प्रेरणा देत असतं असं मला वाटतं. वैचारिक साहित्य आणि ललित साहित्य यांच्यामधला जर फरकच आपल्याला बघायचा असेल तर एक मात्र आपल्याला लक्षात येईल की वि स खांडेकरांच्या साहित्यामध्ये समाजवादी मूल्यांचा प्रभाव पाहायला मिळतो, लक्षात ठेवा. त्यांच्या कादंबऱ्यातली पात्र वादविवादही घालतात वैचारिक, लक्षात ठेवा, वि स खांडेकरांच्या साहित्यामधली. तरी त्यांचं साहित्य हे ललित साहित्यच असतं, त्याला आपण वैचारिक साहित्य म्हणत नाही, लक्षात घ्या. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून त्याला कोणी वैचारिक साहित्य म्हटलेलं नाही आणि म्हणतही नाही. पण सामाजिक मूल्यांचा फार मोठा प्रभाव वि स खांडेकरांच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो.
आणि म्हणून वि स खांडेकर हे असे लेखक होते की ज्यांनी समाज व्यवस्थेतल्या भारावलेपणाचा जो कालखंड आहे, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यासाठी तरुणांनी दिलेलं स्वतःचं बलिदान आहे, त्यांचे नायक नायिका बघा मूल्यांना धरून वागताना दिसतात, लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांच्या साहित्यामधून, त्यांच्या कादंबऱ्यांमधून आपल्याला मूल्यवादी लेखन आणि समाजपूरक असं लेखन पाहायला मिळतं, परंतु ते वैचारिक साहित्य होत नाही, लक्षात ठेवा. थोडक्यात काय, आपण स्वीकारलेल्या मूल्यांच्या अनुरोधाने इतरांचं मतपरिवर्तन करायचं व त्यांना तदनुषंगिक कृतीही करायला लावायची, ही वैचारिक साहित्याची फार मोठी प्रेरणा आहे. आणि तसं परिवर्तन कृती जितक्या प्रमाणात घडेल तितक्या प्रमाणात ते साहित्य प्रभावी ठरतं. हे पण खूप आहे. म्हणजे एकेकाळी तर वि स खांडेकरांचा, आता आमचा जो कालखंड होता, लक्षात घ्या, आम्ही विद्यार्थी दशेत असताना वि स खांडेकर हे आमचे खूप आवडते लेखक होते. नासी फडके असतील ते आमचे आवडते लेखक होते, लक्षात घ्या. म्हणजे त्याचं कारण काय की त्या कालखंडाचा एक प्रभाव नंतरच्या कितीतरी वर्ष, 20-25 वर्ष हा प्रभाव असतो. आजच्या तरुण पिढीला वि स खांडेकर फारसे माहीतच नाही आहे, कारण वि स खांडेकरांचं साहित्य काळाच्या प्रवाहात आता त्यांच्या दृष्टीनं संपलेलं आहे. आता नवे लेखक येत आहेत, नव्या जाणीवा येत आहेत, नव्या भूमिका येत आहेत असं त्यांना वाटतं. पण वि स खांडेकरांचं साहित्य ज्यावेळेस तुम्ही त्यांची ययाती वाचा, लक्षात घ्या, हे भारावले पण क्रौंचवध वाचा, तर तुम्हाला लक्षात येईल की वि स खांडेकरांचं साहित्यसुद्धा आम्हाला खूप प्रेरणा देऊन जातं. हे ध्यानात घ्या, हा विचार कुठेतरी आम्हाला करावा लागेल. मला काही फक्त वि स खांडेकर इथे शिकवायचे आहे का? नाही. म्हणून मी फक्त उदाहरणादाखल त्यांचा संदर्भ घेतलेला आहे. मराठीत स्वातंत्र्यपूर्व काळात जेवढं वैचारिक साहित्य निर्माण व्हायला पाहिजे होतं स्वातंत्र्यपूर्व कालखंडात, तेवढं मात्र झालेलं दिसत नाही. पण स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आणि उत्तर कालखंडामध्ये फरक आहे ना, लक्षात घ्या. म्हणजे जेवढं व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं नाही, कारण काही मर्यादा तत्कालीन परिस्थितीच्या होत्याच, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याचाही विचार करावा लागतो. पण जसं मराठीमध्ये कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन, निबंधलेखन, लक्षात घ्या, हे साहित्याचे प्रकार मानले गेले, तसं वैचारिक साहित्य असा प्रकार मानला गेला नव्हता. तो आजच्या घडीला, आजच्या काळामध्ये हा प्रकार रूढ झाला. त्याचं कारण वैचारिक लेखन करणारं साहित्य हे काही वेगळंच आहे, हे तर्काधिष्ठित आहे, लक्षात घ्या. हे काही गोष्टीचा शास्त्राधारही वेगळ्या पद्धतीनं सांगतं, विज्ञानाच्या आधारानं. शास्त्र म्हणजे शास्त्र पुराणं अशा अर्थाने नाही, ते थोतांड नाही, त्या अंधश्रद्धा नाही, उगाचच लोकांचा गैरसमज करून द्यायचा म्हणून कित्येक देवदेवतांची निर्मिती करायची, हे चुकीचं आहे ना. याला छेद देण्याचं कामच वैचारिक साहित्यानं केलेलं आहे. आमचा हिंदू धर्म असेल, आमच्या देवदेवता असतील, आमचे ऋषीमुनी असतील, यांना छेद देण्याचं काम, यांचं खोटारडेपण सांगण्याचं काम वैचारिक साहित्यानं किंवा वैचारिक लेखनानं केलेलं पाहायला मिळतं, लक्षात ठेवा. म्हणूनच हा विचार आपल्याला, हे वैचारिक साहित्य आम्हाला असं सतत विचार करायला भाग पाडतं. अरे काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, कोणत्या श्रद्धा मानायच्या आणि कोणत्या अंधश्रद्धा मानायच्या, याच्या सीमारेषा तर आम्हाला कळाल्या पाहिजे, याच्यातला फरक तर आम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे एवढं शिक्षण घेऊन सुद्धा आजही माणूस टू बी ऑर नॉट टू बीच करतो, जगावं की मरावं असंच म्हणत राहतो. ज्याला जगायचं की मरायचं हे जर कळत नसेल तर त्याच्यात जगण्याला तरी काय अर्थ आहे, लक्षात ठेवा. म्हणूनच वैचारिक साहित्य हे तुम्हाला ठामपणे कृती करायला भाग पाडतं, तुमच्यामध्ये मतपरिवर्तन करतं, लक्षात ठेवा. आणि योग्य काय आहे, अयोग्य काय आहे याची शहानिशा करतं, लक्षात घ्या. म्हणूनच वैचारिक साहित्यामधून परिवर्तनवादी चळवळी आल्या.
लक्षात घ्या, सत्याचा शोध घेणारी सत्यशोधक चळवळ आली की ज्याचा पाठपुरावा महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पुन्हा पुन्हा केला. सत्य मांडलं, असत्य काहीही मांडलं नाही या महात्म्यानं. आणि म्हणूनच स्त्री शूद्रांना शिक्षण देण्याचं मूलभूत कार्य पहिल्यांदा कुणी केलं असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी केलेलं आहे. म्हणून आजच्या शिक्षक दिनाच्या दिवशी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले हे आमच्या सर्वांच्याच दृष्टीनं फार मोठे, भारताच्या दृष्टीनं फार मोठे गुरु आहेत असं म्हणायला हरकत नाही. लक्षात घ्या, हा विचार आपल्याला इथं करावा लागतो. म्हणून सामाजिक प्रबोधन आणि त्याचं विश्लेषण करणं हाच या साहित्याचा मुख्य हेतू आहे. खरं तर वैचारिक साहित्यानं सबंध विश्वच व्यापून टाकलेलं होतं. फक्त भारत देशच नाही, सबंध विश्वामध्ये ही एक अशी पोकळी तयार झालेली होती. म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये वर्णभेद होते, आणि पौर्वात्य देशामध्ये म्हणजे भारतामध्ये जातीभेद होते. म्हणजे वर्णभेद पाश्चात्य देशात होते आणि जातीभेद भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा जर विचार आपण केला तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येईल की जर हे वर्णभेद होते, जातीभेद होते आणि हे सबंध विश्वाला व्यापून टाकणारी ही कीड होती. विश्व ही विश्वाची संकल्पना खूप मोठी आहे, खूप व्यापक आहे. आपल्या संत ज्ञानेश्वरांनी आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जगासाठी केलेली, विश्वासाठी केलेली प्रार्थना होती हे विश्व. लक्षात ठेवा, हे विश्वाची संकल्पना मांडली. पण याच विश्वामध्ये वर्णभेद होता तो पाश्चात्य देशांमध्ये आणि जातीभेद होता तो भारतामध्ये होता. लक्षात घ्या. आणि म्हणूनच हा जातीभेद, हा वर्णभेद नाहीसा व्हावा. इथे गोरे आणि काळे असा भेद होता. लक्षात घ्या. आणि इथे मात्र जातीच्या उतरंडी होत्या, चातुर्वर्ण्य व्यवस्था होती आणि त्या व्यवस्थेमधून खूप खूप वैचारिक गोंधळ आमच्या समाजाचा केलेला होता. समाज हा अज्ञानी होता, अडाणी होता, शिक्षणापासून दूर होता आणि अशा अनेक अधिकार माणूस म्हणून नाकारलेले होते, या देशाचे नागरिक म्हणूनही नाकारलेले होते. आणि मुठभरांनाच मात्र काय मिळालेलं होतं? सगळे लाभ मिळालेले होते. हे मुठभर किती होते? मुठभरच होते हो, पण ते प्रस्थापित होते. त्या प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणं कुणाचीच हिंमत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट लक्षात घ्या की त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं म्हणजेच मगाशी मी म्हणाले प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी तत्कालीन परिस्थितीमध्ये अनेक समाजसुधारकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच परिवर्तन काही प्रमाणात का होईना आजच्या 21व्या शतकात आम्हाला दिसून येतं. परंतु तरीही मी म्हणेन, फार जाणीवपूर्वक बोलते, तरी मी असं म्हणेन की 21व्या शतकात सुद्धा काही प्रश्न सुटलेले नाहीत. जातीभेद नाही, वर्णभेद नाही, छुप्या पद्धती नाहीत. छुप्या पद्धतीनं लक्षात ठेवा. ज्याला आपण फार स्वतःला सोफेस्टिकेटेड मानतो, लक्षात घ्या, ह्या सोफेस्टिकेट लोकांच्या बाबतीत मात्र आपल्याला हे जाणीवपूर्वक षडयंत्र केलेलं पाहायला मिळतं त्या लोकांकडनं. म्हणजे त्याला मी प्रस्थापितच म्हणते. या प्रस्थापित व्यवस्थेतल्या लोकांनी आम्हाला अजूनही काही बाबतीत नाकारलेलंच दिसतं. आणि म्हणूनच हा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ज्याच्यातून परिवर्तन घडत राहील. म्हणजे काय नेमकं आहे? या चळवळी कशासाठी झाल्या? ही आंदोलनं कशासाठी झाली? अस्पृश्यांना सार्वजनिक ठिकाणी मज्जाव केला होता, मगाशी मी बोलले.
त्यांना मंदिरं खुली नव्हती, पानवठे खुले नव्हते, सार्वजनिक ठिकाणी सर्वत्र फिरण्याचा अधिकार त्याला नव्हता, माणूस म्हणून जगण्याचाच अधिकार नव्हता. आणि ही दुय्यमपणाची वागणूक स्त्रियांना मोठ्या प्रमाणात मिळालेली पाहायला मिळते आणि शूद्रांनाही तितक्याच प्रमाणात भोगावी लागली, हेही आपल्याला दिसून येतं. म्हणून माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी समान दर्जा, समान प्रतिष्ठा आणि समान संधीची आवश्यकता आहे. बघा हे शब्द किती गुळगुळीत झालेले बघा. समान दर्जा, समान प्रतिष्ठा आणि समान संधी. समान शब्द सर्वत्र आलेला आहे. फक्त शब्द थोडेसे पुढचे बदलले. दर्जा, समान दर्जा म्हणजे काय सांगा ना. समाजातल्या एका घटकाला खूप मोठा मान, प्रतिष्ठा, सन्मान वगैरे मिळत असतो आणि दुसऱ्या घटकाला दुय्यमत्व दिलं जातं. हा दर्जा सांगा ना. घरातली स्त्री गृहलक्ष्मी म्हटली जाते आणि मात्र तिला केरसुनीसारखी वागणूक द्यायची. हां, हे कितपत बरोबर आहे? सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी, पण आहे हे चित्र. आजही हुंडाबळी आहे. लक्षात घ्या, आजही विषमता आहे. अजून स्त्रियांना सांगितलं जातं, बाई तू ह्या चौकटीतली कामं करायची, याच्या पलीकडे पंचायती करू नकोस, पायातली वाहन पायातच ठेव. हे आजही आम्हाला ऐकावं लागतं. का? कारण अजूनही स्त्रीकडं समान दर्जाच्या भूमिकेतनं बघितलं जात नाही. समान प्रतिष्ठा, मी म्हटलं स्पृश्य अस्पृश्य भेद नष्ट झाले नाही झाले. अस्पृश्यांना सुद्धा आज एका वेगळ्या पद्धतीची वागणूक छुप्या पद्धतीनं मिळते. खुलेआमपणे त्याला माणूस म्हणून आजही आम्ही स्वीकारायला तयार नाही. हे पण चुकीचं आहे ना. आणि म्हणून हाही विचार या ठिकाणी वैचारिक साहित्याच्या माध्यमातून आपल्याला करावा लागतो. समान प्रतिष्ठाही त्याला मिळालेली नाही आणि समान संधी मिळाली की नाही याच्या पुढं मात्र प्रश्नचिन्हच आहे. कारण एकीकडं म्हणायचं स्त्रियांना आम्ही 50% आरक्षण दिलं आणि दुसरीकडे मात्र स्त्रियांना त्या अधिकारापासून जाणीवपूर्वक दूर ठेवायचं. हे आजचं 21व्या शतकातलं चित्र आहे. दुसरं कशाला सांगायला हवं? हां, लक्षात घ्या, 21व्या शतकात सुद्धा आजही स्त्रीचं खच्चीकरण वेगवेगळ्या माध्यमातून केलं जातं. त्याची उदाहरणं नंतर मी सांगेलच. पण आताही या ठिकाणी एकीकडे समान संधी म्हणजे समान म्हणजे कुणाला हो? समान दर्जा कुणाला? स्त्रीला आणि पुरुषाला. समान प्रतिष्ठा कुणाला? स्त्रीला आणि पुरुषाला. आणि समान संधी कुणाला? तर स्त्रीला आणि पुरुषाला. म्हणजे काय? ही समानता वर्तनातनं दिसली पाहिजे, कृतीतनं दिसली पाहिजे. नुसतं भाषणातनं सांगून काय उपयोग आहे? हां, कारण आमचे बोलघेवडे सुधारक हे फक्त भाषणातच मांडत असतात, प्रत्यक्षात मात्र कृती करताना दिसत नाही. हे वैचारिक साहित्यामध्ये अपेक्षित नाही. लक्षात घ्या. आणि म्हणूनच हा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा, भारतात तर अनेक चळवळी झाल्याच, पण महाराष्ट्रात सुद्धा याची फार मोठी लाट आलेली आपल्याला दिसून येते. आणि ती आहे शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या रूपानं. हा वारसा आम्हाला पुढं मिळाला आणि त्यातून वैचारिक साहित्यातून परिवर्तनाची एक चांगली लाट आली. त्याचंही एक सकारात्मक चित्रही आम्हाला आज पाहायला मिळतं, पण नकारात्मक सुद्धा चित्र आहेच, हेही नाकारता येत नाही. या ठिकाणी आजच्या या माझ्या तासापुरता मी पूर्ण विराम देते आणि आज मी वैचारिक साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि वैचारिक साहित्याच्या प्रेरणा व त्याचा काय प्रभाव समाजव्यवस्थेवर झाला हे मांडण्याचा काहीसा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.